तर जसं की मी तुम्हाला माझ्या मागच्या व्लॉग्समध्ये दाखवलं होतं की मला खूप मोठे पार्सल रिसीव्ह झालेत, तर आज वेळ मिळाला आहे यांना अनबॉक्स करायचा. आज थोडी जास्त कामे होती म्हणून मग मी स्नॅपडीलवरून हेल्प मागवली होती, तर त्या ताईंनी माझी खूप हेल्प केली. नाहीतर आज माझी हालत बेकार झाली असती. आतापर्यंत तुम्ही बघितलंच असेल की मी घेतला आहे नवीन सोफा. हा सोफा एवढ्या कमी बजेटमध्ये एवढा चांगला येईल हे तर मला अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं. बट यार याची क्वालिटी खरंच खूप चांगली आहे आणि प्राइस तर खूपच कमी आहे. मला जर याची लिंक हवी असेल तर कमेंट करा, आय विल शेअर द लिंक. अँड यार सोफा लावल्यापासून ही भिंत अशी खूपच मोकळी वाटत होती, तर इथे लावायला मी काही फ्रेम्स मागवलेत. आणि यार मला नेहमी वाटायचं की इथे मुंबईमध्ये घरासारखी फिलिंग का नाही येत. ऑब्व्हियसली माणसांमुळेच घरी जायची ओढ असते, बट यार इथे ना फक्त एका रूम मध्ये बसायला माझा बेड अँड माझा स्टडी टेबल एवढंच असल्यामुळे बोर पण खूप होतं. घरी कसं आपल्या माणसांसोबत गप्पा मारत सोफ्यावरती बसलो, एका रूम मध्ये बसलो, बोर झालं की वर गेलो, गॅलरीत गेलो, खूप सारे ऑप्शन्स असतात. बट मला सारखं सारखं घरी जायला तर जमत नाही. मग म्हटलं आहे या स्पेसलाच आपण कम्फर्टेबल बनवू. एनिवेज मला आज काहीतरी इटालियन खायची इच्छा झाली होती, तर मी इटालियन स्टाईल मॅगी बनवली होती जी खूपच टेस्टी झालेली. ओके बाय, लेट मी एन्जॉय दिस. सी यू.